AN न्यूजच्या जनमत लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज बुलढाणा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा वन मिशनचे उमेदवार जे आहेत संदीप शेळके यांनी आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी ते या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। ते आता अर्ज भरत आहेत, परंतु काही मंडळी जी आहे, काही समर्थक जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत। शेतकरी आहेत, युवक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांना उमेदवार कसा हवा आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काका, काय सांगाल, कुठून आले तुम्ही आणि तुम्हाला उमेदवार कसा पाहिजे? आम्ही धामणगाव रत्नागिरीवरून आलो। तुमच्या मनातला कसा असला पाहिजे? आमच्या मनातला आमच्या शेतकऱ्याच्या समस्या सगळ्यात येणं निभवल्या गेल्या पाहिजे। आमचे स्पंदन रस्ते झाले पाहिजेत, आमची गरिबी मिटली पाहिजे, याच्यासाठी आम्ही अटसा गेला संदीप दादाच्या सोबत। काय सांगाल काका, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळालेला आहे का मागच्या काही काळात? मी वरोडबाकावरून आलो। आम्हाला शेतकऱ्याला फायदा करणारा माणूस पाहिजे, त्याशी सर्व जनतेचा बी हित झालं पाहिजे, भाव मिळाले पाहिजे शेतकऱ्याला। मागच्या 10 वर्षात काही विकास झालेला आहे का तुम्हाला? काय आता विकास तर काही दिसत नाही बा, पण ते आता म्हणा लागते, बोला लागते। काका, तुम्ही कुठून आलेत? काय नेमके तुमचे मुद्दे आहेत? आता लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत, महायुतीचे, महाविकास आघाडीचे आणि अपक्षांनी देखील आपले आपले अर्ज भरलेले आहेत। तुमच्या मनातला उमेदवार कसा पाहिजे? तुम्हाला काय नेमके मुद्दे पाहून तुम्ही मतदान करणार आहे? शेतकऱ्यासाठी जो असेल त्याच्याकडे त्याच्या पाठीमागा सध्याच्या परिस्थितीत असं वाटतं पाहिजे आपल्याला जसं तर त्याच्या मग आम्ही आलो त्यासाठी हे काम चांगलं करतील, गोरगरिबाचा हितात करतील, सगळे जनकल्याणासारखं काम करतील म्हणून आम्ही त्याच्या मग आलो। मला सांगा, देशात सध्या बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत। मागच्या 10-15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठला कुठला विकास झालाय का आणि शेतकऱ्यांच्या काय समस्या सुटल्या आहेत का? आता विकास तर तो आला तर सांगते विकास करा साहेब, पण जनतेला सांगत असतो खरा। तुम्हाला काय वाटतं? कोणी तेच सांगणार आहे ना, मीच काय, जे लोक असतील तेवढे तेच सांगतील की विकास तर कोणी असला तर विकास झालाच म्हणते। आता होईल आहे की नाही आपण सगळ्या लोकांना की शेतकऱ्याचे हाल काय आहेत, आता हे नुकसान झालं शेतकऱ्याचं, त्याचे अजून काही पैसे देत काही नाही, त्याचे काही नाही तर काही पाहिजे की नाही। मग असं वाटतं बा संधी दवा काही ना काही करतील म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे आलो। अशा आहे। निश्चितच या ठिकाणी युवा नेतृत्व आहेत आणि संदीप शेळके हे काहीतरी करतील अशी आशा लोकांमध्ये आहे। शेतकरी, शेतमजूर आणि युवक मोठ्या प्रमाणात या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे? लोकसभेच्या उमेदवारीचे अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे। भाऊ, काय सांगाल, काय नेमके मुद्दे आहेत यावेळेस लोकसभेच्या रिंगणात जे लोक उभे आहेत, कुठले मुद्दे पाहून तुम्ही मतदान करणार आहेत? मतदान विकासाला। विकास झाला का? विकास झाला। काय काय झालेलं नेमकं तुमच्या हिशोबाने? पीक विमा मिळाले, अजून काही जुन्या कर्जमाफी सुद्धा झाल्या, रेग्युलर कर्ज सुद्धा सुरू आहे वाटप। आणि या वर्षी मागच्या वेळेसपेक्षा प्रतापराव जास्त मताने विजय निवडून येतील। जेवढा विरोध होईल तेवढा जास्त लीड वाढेल। 2.5 ते 3.25 लाखाच्या मताने प्रतापराव विजय होतील। मला सांगा, विरोधक ओरडतात आहेत की बाबा बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, असं असताना ते कशी निवडून येतील? नाही, काही त्यांचे मुद्दे आहेत, ज्या वेळेस ते निवडून येतात खासदार साहेब हे समीकरणात निवडून येतात। रामाच्या मुद्द्यावर, अजून काही सामाजिक कामं, काही विकासाचे कामं। आता हा आपला जो मार्ग चालला होता रेल्वेचा, हा रेल्वे मार्गाचा सुद्धा आता काही शासनानं, केंद्र शासनानं मदत दिली, काय राज्य शासनानं दिली आणि ते काम पूर्ण होईल आता। मला सांगा, खासदार साहेब मागच्या 15 वर्षापासून खासदार आहेत, नेमके काय काय कामं झालेली आहेत? भरपूर कामं झाले ना साहेब। काय झालेले? जिल्ह्यामध्ये भरपूर विकासाची कामं झाली ना। एक आता रेल्वे मार्ग पूर्ण मार्गी लागला, त्याच्यानंतर अजून काही कामं, काही हे दलित वस्त्यातले कामं, काही हे ओपनचे कामं, काही सर्व काही ग्रामीण भागात खूप कामं झाले ना। सडक रस्ते झाले, भाजप सरकारनं पण थोडे केले, बरेच काही कामं केले। आज थोडे निश्चित या ठिकाणी बरेचसे कामं झाले असल्याचं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे।
आणखीन या ठिकाणी युवक मोठ्या प्रमाणात आहेत. युवकांच्या काय समस्या आहे त्या देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. युवक आपल्यासोबत आहेत. त्यांच्या काय आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या काय भावना आहेत, कसा उमेदवार त्यांना हवा आहे, त्यांच्या मनातला उमेदवार कोण असेल ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. 2024च्या निवडणुका लागलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणं सुरू आहे. मला सांगा की युवकांचे काय प्रश्न आहेत आणि युवक काय पाहून, कुठले मुद्दे पाहून त्यांना मतदान करणार आहे? आज खऱ्या अर्थानं युवकांचे जे भारताचा देश आहे, हा खऱ्या अर्थाने युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु काल परवाच मी वाचलं की भारतामध्ये 84% बेरोजगारी वाढलेली आहे. तर कुठेतरी याला प्रस्तावित राज्यकर्त्याला जबाबदार आहे. आणि परंतु बुलढाण्याचा जर विचार करता, आपण गेले 15 वर्षापासून मान्य खासदार संसद आहे, परंतु कुठल्याही बुलढाण्यात त्याचा रोजगार मिळालेला नाही. आणि आत्ताच्या सध्याच्या तुलनेत अनेक उमेदवार आपलं नामांकन या ठिकाणी भरतायत. परंतु संदीपदादा शेळके असे व्यक्ती आहेत की मी त्यांचं मागचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर त्यांनी खरोखरच राजर्षी शाहू परिवारामध्ये ते काम केलं आहे. आणि त्यांनी जे विकासाचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. आणि नक्कीच त्यांच्यासारखा तरुण अनेक एज्युकेटेड जर लोकप्रतिनिधी बुलढाणा जर लाभला तर नक्कीच आमच्या युवकांना त्यांना साथ द्यावीच वाटेल. युवकांचे काय प्रश्न आहेत जे खासदार झाल्यानंतर संदीप शेळके हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतील, काय तुम्हाला? जसं आदरणीय संदीपदादा शेळके यांनी सांगितलं की बाबा प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी ते उभारणार आहेत, तर निश्चितपणे त्यांनी ज्यावेळेस ते लोकसभेत जातील त्यावेळेस नक्कीच त्यांनी त्या ठिकाणी त्यांना जे शब्द युवकांना दिलेले त्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे. आणि युवकांनी खऱ्या अर्थानं जे युवकांच्या समस्या आहेत त्या खऱ्या अर्थानं बेरोजगारी हाच मोठा प्रश्न बेरोजगारांसमोर उभा आहे. आणि बेरोजगारांना जसं पाहिलं तसं बुलढाण्यात जर आपण विचार केला, एकंदरीत विचार केला तर 12वीपर्यंतच इथं शाळा आहे. आणि असं वेल एज्युकेटेड म्हणजे महाविद्यालय ठिकाण नाही. आणि त्यांनी सगळे महाविद्यालय प्रत्येक तालुक्यात शिकून उभारणार, तसं एमआयडीसी उभारणार, ते निश्चितपणे त्यांनी केलेलं पाहिजे. आणि मला असा विश्वास आहे की ते नक्कीच करतील. आणि त्यांनी जे सांगितलं की बाबा लोणार बायोयुनिव्हर्सिटी किंवा संत शेगावला संतपीठ उभारणार आहे, तर नक्कीच संतपीठ जर उभारलं त्या ठिकाणी जो आध्यात्मिकाचा वारसा आहे तो नक्कीच बुलढाणा जिल्ह्याला समोर जाईल. शेगावला संतपीठ असेल, सोबतच या ठिकाणी रोजगाराच्या ज्या संधी आहेत तसेच MIDC एरिया या ठिकाणी उभे करणार असल्याची भावना जी आहे व्यक्त केली आहे. आणखीन नागरिक आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेऊया. काय सांगाल, कुठले मुद्दे पाहून तुम्ही यावेळेस मतदान करणार आहात, काय? बघा, लोकसभेच्या दृष्टिकोनातून आज दादा जे अर्ज दाखल करत आहेत, आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या असंख्य समस्या येतात. तरुणांच्या समस्या येतात, बेरोजगारांच्या समस्या येतात, स्त्रियांच्या समस्या येतात, भूमिहीन, अपंग, शेतकरी, शेतमजूर या सर्वांच्या अशा असंख्य समस्या आहेत. या समस्यांना कोणीतरी वाली राहिलेलं नाही. आणि आम्हाला संदीपदादांच्या स्वरूपामध्ये एक नवा चेहरा, ज्या कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही राजकीय पाठबळ नसलेला एक सामान्य माणूस या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उभा राहते, तर त्या अनुषंगानं सामान्य नागरिकांनी या माणसाला पाठबळ देणं आम्हाला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. देशात मागील जवळपास 10 वर्षापासून केंद्र सरकारनं ज्यावेळेस मोदीजी सत्तेत आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दर वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख देऊ, हे असे त्यांनी आश्वासन दिले होते. ते पूर्ण झालेत का? आणि देशाचा काय तुम्हाला वाटते विकसित दिशेकडे जात आहे? 2014 पासून आपण बघतोय ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं जे काही आश्वासनं दिली होती, ते सगळ्यात महत्त्वाचं रोजगार छिनण्याचं काम म्हणजे हिसकावून घेण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा आरोप आहे माझा. कारण सामान्य नागरिकांमधले जे काही सामान्य लेकरं आहेत, आमची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी असतील, पोलीस भरतीची तयारी करणारी असतील, या मुलांचे रोजगार छिनून घेतलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या देशामध्ये जे मोठमोठे प्रोजेक्ट येतात ते प्रोजेक्ट आपल्या राज्यातून, महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये, अदर स्टेटमध्ये घेऊन गेले. तर या तरुणांना महाराष्ट्रातला जो रोजगार मिळायचा होता, खाजगीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या नव्हे तर संपूर्ण देशातला रोजगार पळवलेला आहे या मोदी सरकारनं. त्यामुळं आज प्रत्येक नागरिकांना सजग होणं काळाची गरज आहे आणि याच्यावर कुठंतरी ठाम मतानं पुढे येणं महत्त्वाचं आहे. युवक तुम्ही आहात, कुठले मुद्दे पाहून तुम्ही यावेळेस मतदारांपर्यंत जाऊन तुम्ही लोकांना कसं सांगणार आहात तुमचे मुद्दे लोकांना समजून, आणि कसा तुमचा उमेदवार निवडून येईल याबद्दल तुम्ही लोकांमध्ये कसं आश्वासित करता? माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तरुणांना रोजगार, त्याच्यानंतर जे शाळांचे खाजगीकरण आहे, नोकऱ्यांचं खाजगीकरण आहे, हे जे खाजगीकरण लावलेलं आहे सरकारनं, हे खाजगीकरण थांबवलं गेलं पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघताय 2014 पासून आपल्या देशामध्ये महागाईनं अक्षरशः कळस गाठलेला आहे. ज्या ठिकाणी सिलेंडर आम्हाला
400 रुपयाचं सिलेंडर भेटायचं त्या ठिकाणी 1200 रुपये सबसिडी सिलेंडरवरची बंद केलेली आहे. ज्या काही रोजच्या आमच्या घरादारातल्या ज्या काही वस्तू येतात त्यावर अशा पद्धतीनं टॅक्स लावलेला आहे. या टॅक्सनं संपूर्ण देशाच्या नागरिकांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि हे कुठंतरी नागरिकांना सजग झालं पाहिजेत. आपण कुठंतरी डोळे उघडून या देशाकडे, या नवीन वाटचालीकडे बघितलं पाहिजेत. हा एवढाच माझा आजच्या तरुणांना आणि या मतदारांना हे एक मागणं आहे माझं. मोदी म्हणतात संपूर्ण देशभरात राशन हे मोफत दिलं जात आहे, गोरगरीब त्यावर जगत आहेत, त्यांना राशन दिलं जातं. ह्या बऱ्याचशा उपलब्धी ते सांगतात. राशन आता बघा ते काय होतं माहिती आहे का, मी एक थोडक्यात तुम्हाला परिचय सांगतो. हिटलर नावाचं एक कॅरेक्टर तुम्ही पाहिलं असेल. काय करतो तो पार्लमेंट जात असताना एक कोंबडा सोबत घेऊन जातो आणि त्या पार्लमेंटमध्ये जाईपर्यंत पूर्ण पख लुचून घेतो आणि पार्लमेंटमध्ये गेल्याच्या नंतर सगळ्या सदस्यांसमोर 2-4 दाणे फेकतो तो. तर तो पूर्ण पख लुचलेला जो कोंबडा आहे तर त्या हिटलरच्या मागं, त्या दानाच्या मागं तसं जाते. तसंच अशाच कंडिशनमध्ये आमच्या भारताचं झालेलं आहे. जे राशन देताय तुम्ही अख्खा पूर्ण चोथा ओरबडून घेतलेला आहे आणि नेमकं तुम्ही काय थोडं हे द्यायचा प्रयत्न करताय. तर हे कुठंतरी जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितच या ठिकाणी जे आहे थोडंसं देऊन मोठं ओरबडून घेतल्या जात असल्याची भावना जी आहे ती या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहेत. आणि